नमस्कार मित्रांनो, शिवप्रेम कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपरमध्ये आपले स्वागत आहे। हे तुम्ही बघू शकता, आपण खड्ड्यामध्ये आधी PCC करून घेतलेली आहे। PCCमध्ये आपण खडी आणि वाळूचा वापर करून PCC करून घेतलेले आहे, जेणेकरून आपली फुटिंग जे असते त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट मातीसोबत होऊ नये म्हणून। कारण मातीसोबत कॉन्टॅक्ट झाल्यावर काय होतं, स्टीलला गंज चढायला चालू होतं। आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, जी आपली कॉलम मार्किंगची रिंग असते, रिंगचं आपण काय केलं, खाली आधी खडूने मार्किंग करून घेतली व्यवस्थित आणि त्याच्यानंतर पेंटने मार्किंग करून घेतली, जेणेकरून उद्या पाऊस पडला किंवा कॉलम उभे करायच्या आधी माती वगैरे पडली तर ती मार्किंग मिटू नये किंवा आपलं काम डबल वाढू नये, याच्यामुळे आपण ती पेंटने मार्किंग करून घेतलेली आहे। तर तुम्ही पण असं तुमच्या साईडवर करू शकता, याने तुमचा वेळ पण वाचेल किंवा नंतर पाणी किंवा मातीमुळे जी मार्किंग मिटते खडूची, त्याच्यामुळं ते जो आपला टाईम एक्स्ट्रा लागतो तो पण वाचेल। तर धन्यवाद मित्रांनो।